अक्रोधेन जयत क्रोधम असाधुम साधुना जयेत जयत कदर्यम दानेन जयत सत्तेन चानृतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत. अक्रोधेन जयत क्रोधम. क्रोध म्हणजे राग आणि जयत म्हणजे जिंकावे. अक्रोधेन म्हणजे काय? क्रोध न करता, विरुद्धार्थी शब्द आहे. क्रोध न करता म्हणजेच सहनशीलतेने आपण क्रोधाला जिंकावे. असाधुम साधूनाम जयत. असाधुम ज्या वाईट गोष्टी आहेत, दृष्ट आहेत, त्यांना साधूनाम जयत, त्यांना चांगल्या गोष्टींनी जिंकावे. जयत म्हणजे जिंकावे. बघा, ज्या वाईट गोष्टी आहेत, जे वाईट किंवा एखादे वाईट लोक आहेत, त्या वाईट लोकांना त्यांच्याशी चांगलं वागून हे जयत म्हणजे जिंकावे. अक्रोधेन जयत क्रोधम म्हणजे क्रोधाला सहनशीलतेने जिंकावे. असाधुम साधूनाम जयत, दृष्ट लोकांना साधूनाम जयत, त्यांच्याशी चांगलं वागून हे जयत जिंकावे. जयत कदर्यम दानेन. जो कदर्यम आहे, कदर्यम म्हणजे कंजूस, जे कंजूस व्यक्ती आहेत, त्या कंजूस व्यक्तींना दानेन जयत, दान करून जिंकावे. म्हणजे एखादा जर कंजूस व्यक्ती आहे तर त्या ठिकाणी आपण दान करावं आणि त्यांना काय करावं? जिंकावं. जयेत सत्तेन चानृतम. आणि जयेत जिंकावे सत्तेनं म्हणजे सत्याने, तृतीय विभक्ती आहे. च अनृतम. अनृतमचा अर्थ होतो इथे संधिविग्रह होईल. च अनृतम असा संधिविग्रह होईल. अनृतम म्हणजे असत्य आणि च म्हणजे आणि सत्यानेच अनृतम म्हणजे असत्याला जिंकावे. पुन्हा एकदा बघा. अक्रोधेन जयत क्रोधम. क्रोध, रागाला अक्रोधाने जिंकावे म्हणजे सहनशीलतेने जिंकावे. असाधुम साधूनाम जयत, दृष्ट लोकांना त्यांच्याशी चांगलं वागून जिंकावे. जयत कदर्यम दानेन. आणि जे कंजूस लोक आहेत त्यांना दान करून जिंकावं. आणि जयत सत्तेन च अनृतम. आणि त्याचा अर्थ होतो आणि सत्यानेच असत्याला जयत जिंकावे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.